ಶ್ರೀಮುಖವು ಸುಂದರ ತಿಲಕ ಮನೋಹರ, ಶ್ರೀಮುಖವು ಸುಂದರ ತಿಲಕ ಮನೋಹರ, ಶ್ರೀಮುಖವು ಸುಂದರ ತಿಲಕ ಮನೋಹರ, ಕೊರಳ ತುಳಸಿ ಹಾರ ವೈಜಯಂತಿ ಹೀರ, ಕೊರಳ ತುಳಸಿ ಹಾರ ವೈಜಯಂತಿ ಹೀರ, ಶ್ರೀಮುಖವು ಸುಂದರ ತಿಲಕ ಮನೋಹರ, ಶ್ರೀಮುಖವು ಸುಂದರ. ಉಟ್ಟ ಪೀತಾಂಬರ ಕಟಿಯೊಳಿಟ್ಟ ಕರ, ಉಟ್ಟ ಪೀತಾಂಬರ ಕಟಿಯೊಳಿಟ್ಟ ಕರ, ಉಟ್ಟ ಪೀತಾಂಬರ ಕಟಿಯೊಳಿಟ್ಟ ಕರ, ಇಟ್ಟಿ ಕಲ್ಲ ಬೆಟ್ಟಿ ನಿಂತ ವಿಠ್ಠಲ ಗಂಭೀರ, ಇಟ್ಟಿ ಕಲ್ಲ ಬೆಟ್ಟಿ ನಿಂತ ವಿಠ್ಠಲ ಗಂಭೀರ, ಇಟ್ಟಿ ಕಲ್ಲ ಮೆಟ್ಟಿ ನಿಂತ ವಿಠ್ಠಲ ಗಂಭೀರ, ಇಟ್ಟಿ ಕಲ್ಲ ಮೆಟ್ಟಿ ನಿಂತ ವಿಠ್ಠಲ ಗಂಭೀರ, ಶ್ರೀಮುಖವು ಸುಂದರ ತಿಲಕ ಮನೋಹರ, ಶ್ರೀಮುಖವು ಸುಂದರ ತಿಲಕ ಮನೋಹರ, ಶ್ರೀಮುಖವು ಸುಂದರ. ದೇವ ರುಕ್ಮಿಣೀವರ ಭಕ್ತ ಜನೋದ್ಧಾರ, ದೇವ ರುಕ್ಮಿಣೀವರ ಭಕ್ತ ಜನೋದ್ಧಾರ, ದೇವ ರುಕ್ಮಿಣೀವರ ಭಕ್ತ ಜನೋದ್ಧಾರ. ಆರಾಧಯಾಮಿ ಮಣಿಸನ್ನಿಭಮಾತ್ಮವಿದ್ಯೆ ಮಾಯಾಪುರೇ ಹೃದಯಸನ್ನಿಧಿಷ್ಟಂ ಶ್ರದ್ಧಾನದಿ ವಿಮಲಚಿತ್ತಜಲಾಭಿಷೇಕಂ ಭಾವಾಷ್ಟಪುಷ್ಪವಿಧಿನ ಹರಿಮರ್ಚಯಾಮಿ. ಅಹಿಂಸಾ ಪ್ರಥಮಂ ಪುಷ್ಪಂ ಪುಷ್ಪಮಿಂದ್ರಿಯ ನಿಗ್ರಹ ಸರ್ವಭೂತದಯಾ ಪುಷ್ಪಂ ಕ್ಷಮಾ ಪುಷ್ಪಂ ತಥೈವ ಚ ಜ್ಞಾನ ಪುಷ್ಪಂ ತಪೋ ಪುಷ್ಪಂ ध्यान पुष्पं स्वागताचार करता प्रथमतः जाऊन येरसोपाक घेऊन वचन आमगेले कुलदेवस्थान म्हणून घेता कामाक्षी देवस्थान त्या देवस्थानातून प्रथमतः वचन विनंतीपत्रक दवरलें स्वाम्याक तेच प्रमाण स्वाम्यान बेरवडेन तो लक्ष्मी वेंकटरमण देवस्थानांतून आमी येरसोपाक आयिल्ले तेन्ना आमगेले एक गणपती देवस्थानाक येताची म्हणून तांकां सांगलें तेच प्रमाणे आयज दिवसांतून हांगा स्वामीच्या दिव्य चरणाक मला स्पर्श आज जाल्लेलो आसा गणपती देवस्थानांतून. हाच निमित्तान आमच्या सर्व नागराजांना विनायकांना तशीच कुटुंबियांका सहर्षान सर्व लोक स्वाम्याक स्वागत करताची प्रणामपूर्वक स्वागत करताची.
रुक्मिणीवरा भक्तजनोद्धारा रुक्मिणीवरा भक्तजनोद्धारा देव रुक्मिणीवरा भक्तजनोद्धारा कावकरुणाळुमूल नारायण उदारा कावकरुणाळुमूल नारायण उदारा श्रीमुखವು सुंदरा तिलक मनोहरा श्रीमुखವು सुंदरा तिलक मनोहरा कोरळ तुळसिहार वैजयंती हीरा कोरळ तुळसिहार वैजयंती हीरा श्रीमुखವು सुंदरा तिलक मनोहरा श्रीमुखವು सुंदरा श्रीमुखವು सुंदरा श्रीमुखವು सुंदरा तिलक मनोहरा विद्याधिराजतीर्थाना करकञ्जसमुद्भवम् विद्याधिराजतीर्थाना करकञ्जसमुद्भवम् विद्याधीश गुरुं वन्दे मधुविद्या प्रवृद्धये मधुविद्या प्रवृद्धये मधुविद्या प्रवृद्धये वीर विठ्ठल भकुत विद्याधीश गुरुवरा वीर विठ्ठल भकुत विद्याधीश गुरुवरा श्रीराम निज मंगलम भगवान विष्णु मंगलम मधुसूदनः मंगलम देवकी पुत्रः मंगलम गरुडध्वजः श्रीरामं हनुमत्सेव्यं श्रीकृष्णं भीमसेवितं श्रीव्यासं श्रीमदानन्दतीर्थं सेवितं भजे ब्रह्मान्ताः गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रियःपतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन् श्रीगुरुभ्यो नमः हरिः ओम् कालच्या दिवसाक ओसंकीक देवाला भेट दिल्या आणि आईच्या दिवसाक आमगा लागी असेल तसं गणपती देवस्थानात गणपती देवाला वैकची एक भेट घेऊन तसं एक संदर्भ आईच्या दिवसाक मिळत असा किंतु ह्या टू पूर्व नियोजित आशिल्ले आम्ही कालच्या दिवसाक थंयवरच्या कारण कसं की मिळाली नाजाल्यार कालच्या दिवसाक आम्ही हांगे वयत आशिल्ले आईच्या दिवसाक आम्ही कोसंकी वचत आशिल्ले किंतु कालच्या दिवसाक कोसंकी आणि आईच्या दिवसाक गणपती देवस्थाना येवच्या कारण कसं की मिळाली कालच्या दिवसाक श्रवणा नक्षत्र आशिल्ले विष्णूक संबंध पावेल तसं नक्षत्र श्रवणा नक्षत्र त्या निमित्तानं काली विष्णू देवालय आम्ही नरसिंह देवालय दर्शनाक गेले आईच्या दिवसाक चतुर्थी तशी आमगेर हांगा स्वामी कोण विनंती केला तो विनायक आणि आईच्या दिवसाक विनायक चतुर्थी
त्या हाजेनं आधी चतुर्थी दिवसाक विनायक चतुर्थी म्हणून असे निमित्तानं गणपतीला देवस्थानाक आईच्या दिवसाक आम्ही अवकाश करून दिलाय. त्या निमित्तानं हांगाचे जी भट कुटुंबीय अत्यंत भक्तीपूर्वक जाऊन इतलं वर्ष तुल्यानं त्यांनी देवाला हांगा पूजा अर्चा विनियोग आदी करून गेलो. हांगा त्यांनी सेव चलयत असाची आणि आईच्या दिवसाक त्यांनी मस्त लोकांक हांगा आमंत्रण दिले. गावचे लोक किंतु ताणें प्रितीपूर्वक जाऊन गावच्या लोकांक हे आमंत्रण दिवन स्वाम्याक स्वागत इत्यादी केले बद्दल आम्ही संतोष व्यक्त करताची. विशेष जाऊन गणपती देवाला आराधना आम्ही मस्तपंत आम्ही करता. सकाळी प्रत्येक ह्या करताना पहिला मी गणपती देवाला आराधना करता. खंयचेही एक तुम्ही शुभ कर्म करचे पहिले एक गणपतीला स्तोत्र की स्मरण करून आम्ही आरंभ करतात. भजन म्हणताना पहिलं गणपतीला एक भजन म्हणून तदनंतर बाकी भजन आरंभ करतात. खंयचीच एक जप करचे करता पहिले गणपतीला उद्गास करून आम्ही आरंभ करतात. खंचकी एक होम हवन इत्यादी करत असताना गणपती पूजकी इत्यादी करून आरंभ करते. अर्थात प्रत्येक कर्म आरंभ करता पहिले गणपतीचा एक उपासन करून तदनंतर मुकाविल्या कार्याक आम्ही आरंभ करतात. कित्याक की म्हळ्यार एक रूढी जावन घेवन आयिल्लो आसा. एक म्हालगड्यान घाल गेले एक शिष्टाचार आसा ना हाज्या पयल्या म्हालगड्यांनी एक आमकां क्रम दाखवून दिल्लो आसा की खंयचेही कर्म करचे पहिले कसले एक विघ्न कसले तरी एक अडचण आशिल्ली असल्यारी जर ते गणपतीला आराधन करून तुम्ही मुखार सरल्यारी ते सर्व ही विघ्न दूर जावन गेलो तुम्ही लेखील कार्यक्रम ना तुम्ही लेखील तसलो शुभ कर्म बरे रीतीने घडता म्हणले एक उद्देशानं म्हालगड्यांनी प्रत्येक कर्म करताना गणपतीला एक उपासन करून वचका म्हणून सांगितलं आसा. आता तुमकांय एक संशय येताले स्वाम्याला राम नाम जपान तू गणपतीला खंय आसा म्हणून. तुम्ही जर समकोन अवलोकन केलं म्हळ्यार आमगेले संकल्प जाल्या नंतर एक श्लोक येता विजयदम हरिम म्हणून घेऊन भटमाम थंय सांगता. त्या श्लोक कितें घाले की म्हळ्यार गणपतीचं स्मरण जावं का म्हणून. तदनंतर रामाले ध्यान श्लोक तदनंतर हनुमंताले ध्यान श्लोक तदनंतर जप आरंभ जाता. तुम्ही सांगचे डायरेक्ट रामाले आणि हनुमंताले त्या मध्येच कसं नसा त्या भटमाम सांगता त्या तुम्ही सांगण्याची मस्तकडे तशी आम्ही पळयला आसा. सो ते आरंभाक कसं सांगता पळया थंय गणपतीला आराधन सांगितलं आसा. सो त्या गणपतीला उडगास करूनची आमगे राम नाम जप आम्ही आरंभ केले आणि आतापर्यंत निर्विघ्न रीतीने गणपती देवान आमकां पार करून दिला म्हणून सांगचे की मस्त आमकां संतोष आसा. हे एक सामूहिक अभियान हांतू जन वट्ट करून जावकाची एकल्या निमित्तानं इतलो गोड जप करच्याक खंडितही जायना. जर जन यानाची आमगेले जप जायना. कित्याक म्हळ्यार आता जन म्हळ्यार हरशीक एक लॅक काळ म्हळ्यार दिवसा 8,000 लोकांक तरी मेळो का 8,000 लोकांक तरी आयल्यार मात्र आमगे दिवसा 1 कोटी जप जाता. म्हणजे दिवसा 8,000 ते 10,000 लोक दिवसाची म्हणजे एकडे 25 लोक एकडे 100 लोक एकडे 200 लोक असले 120 सेंटर असा आमगे मेन सेंटर 120 तदनंतर ते केंद्राचे उपकेंद्रांनी असा. एकडे 2 असा आणि इकडे 7 असा आणि इकडे 5 असा आणि इकडे 1 असा. सो अशी उठूची हे केलं म्हळ्यार लागी लागी एक 200 कडे राम नाम जप जाता. थंय तुम्ही खाली एक 50 लोक म्हळ्यार खाली 50 लोक जाल्यार बाकीची 10,000 लोक जाले. सो तशी एक जप केंद्रांत उट्ट लोकांक मेळ घेन हे केले हजाराची 8,000 10,000 लोक वट्ट जावन राम नाम जप करता अशी निमित्तानं आमगे राम नाम जप दिवसा 1 कोटी जावं काम का 550 दिवसा 550 कोटी जावं का म्हळ्यार एक दिवसा 1 कोटी जावू का. हा कडेरी 90-95 जाल्यार काय तशी हे जायना. बट आरंभ करताना मस्त मागशी आशिल्ली आमी मस्त मागशी म्हळ्यार एकदा दिसले कशी करचे कितें
हे कशी असली म्हळ्यार रामनाम जपाचे जर कमी जाल्यारच पळया वापस हाडची म्हळ्यार भारी कष्ट. दिवसाक 1-1 कोटी जाऊ का, 1 कोटी तरी जाऊ का, एक्स्ट्रा जाऊ का म्हणजे किती जातात एक्स्ट्रा 10 लाख की 20 लाख. जर जाल्ले ना -50 लाखांनी जायत होता. जर एक 7 कोटी मायनस 1 महिन्या भितर अशी चल म्हळ्यार डायरेक्ट केल्या 12 कोटी मायनस येऊन पावता. किंतु 1 महिन्या भितर 12 कोटी प्लस जायना. 1 महिन्या भितर 12 कोटी प्लस जायना, बट 1 महिन्या भितरी -12 कोटी जाता. सो स्टार्टिंगाक आम्ही आरंभ करताना 1 महिन्याक 30 कोटी जावक आशिल्ले. 1 महिन्याक 30 कोटी जावक आशिल्ले. तेन्ना आम्ही स्टार्टिंग करता अभियान केले, इकडे कर्नाटकात एक अभियान केले. अशी अभियान करत 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 आम्ही बेंगलोराक म्हळ्यार आम्ही चातुर्मासा भायर सरताना त्या दिवसाक समज आमगे मॅच जाले म्हळ्यार 45 दिवसाक 45 कोटी जावका. आमगे 45 दिवसाक 18 कोटी आशिल्ले. किंतु आम्ही चातुर्मासा भायर सरताना लागी 80 की 90 दिवस जाले. तेन्ना 90 दिवसाक लागी 90 कोटी की त्या लेवलाक येऊन गेन पावले. हाका कारण कसन की म्हळ्यार उट्टू लोक हंतू आयले अभियानान सहभाग जाले. तदनंतर एक वाराक 12 कोटी वैके जाले. 1 वाराक 7 कोटी जावका. कडेन अशें जालें की म्हळ्यार 1 वार 1 महिना सतत जावन 1 वाराक 9 कोटी, 1 वारा 10 कोटी, आणि 1 वाराक 11, आणि 1 वारा 12 इतलो पर्यंत आमगेले रामनाम जपाचे एक प्रचार जालो. आणि हाका कसन की म्हळ्यार पयलीं विघ्न आशिल्ले की तू कशी कशी हे उठूची देवाल हे करत गेले. गणपती स्मरण जाले, रामाल स्मरण जाले, हनुमंताल स्मरण जाले, रामनाम जप जाले. तशीच आमगेले रामनाम जप संख्य वैकेची वाढत गेले. विघ्न होतं दूर जाले. आणि आता अशी आयली की म्हळ्यार आता दिवसा किंता आता कितलेक दिवस जाले ताचे किंता एक 15 ते 20 कोटी चढ आसा. पहिले मायनस आशिल्लो 15 कोटी मायनस आशिल्लो. 15 ते 20 कोटी प्लस सार आसाची मायनस सार ना. म्हळ्यार आता खंय तरी थोडे तरी कमी जाले. आता थोडे कमी जाता आसा. कमी जावचे कारण लग्न नाजाल्यार बाकीचे शुभ शोभनादी कार्यक्रम इत्यादी आशिल्ले निमित्तान आता वाराक लागी 7.5 कोटी पर्यंत जाता आसा. 1 वाराक 7 कोटी जावका 50 लाख शॉर्ट जाता आसा. किंतु खंयची अन्यकडे चढ जाता आसा. सो कशी मॅनेज जाता आसा. किंतु पयला आरंभ केलतना आणि आता पळयताना देवान कशी एक पार करून दिले तशीच त्या निमित्तान विघ्न करता विघ्न हरता. गणपती विघ्न करचे काही जाता, विघ्न काढचे काही जाता. दोन्ही असा. तुम्ही उपासन केल्यारी विघ्न हरता, उपासन करना जाल्यारी विघ्न करता. त्या निमित्तानं तुम्ही भजन तुझी तुम्ही हे करचे जाता. आदिಯಲ್ಲಿ ನಿನ್ನ ಪಾದ ಪೂಜಿಸಿದ ಧರ್ಮರಾಯ ಸಾಧಿಸಿದ ರಾಜ್ಯವ ಗಣನಾಥ म्हणून तशी मुखार गेलतना ಹಿಂದೆ ರಾವಣನು ಮದದಿಂದ ಪೂಜಿಸದೆ. पण दोन्ही क्षत्रिय त्या साइड धर्मराय वैके क्षत्रिय ह्या साइड रावण तो ब्राह्मण किंतु ताणे युद्धनी ताणे केल्लसा. किंतु रावणाक मद आयले हांव कितें गणपतीला पूज करता हे ते इत्यादी हांव अशी तशी म्हणून ताणे रावणाक पूजन रावणानं गणपती पूजन केलं. त्यातून त्या भजन तू सांगताना मददिंद पूजिसद अहंकारानं ताण गणपती पूजन केलं. कसं झालं ताका युद्धांत ताका पराजय आले. विघ्न येता गेले आणि तो पराजित जाऊन गेलो. ह्या साइड धर्मराय कृष्ण स्वतः तागेले असल्यार वैकेची आमगेल शिष्टाचार आमी एक सोडचे जायना म्हणून एक दाखवून दिले. खंयचे एक हे असल्यार वैकेची त्या एक देवाक त्यात एक गौरव आसा. हा तारतम्यान तू कसले तरी एक व्यत्यास उरताले की तू कितलेही तारतम्य असल्यार वैकेची देवाला उपासन मात्र सोडची नाही म्हणून गेलो. कृष्णान वैकेची त्या एक रीतीन दाखवून दिले. धर्मरायानं कृष्ण येत राहताना ना म्हाका एकलो कृष्णच न्ही हांव आनी बाकी खंयचे देवाक हे करना ना तशी न्ही. आमगेले वैष्णव पद्धतीन वैके तशी आसा. आमगेल्यान तू विष्णू सर्वोत्तम जावन असल्यार वैकेची आमगेल्यान तू तारतम्य रितीन
त्या देवाक पूजन करचे एक व्यवस्था दवरिले असा. आता पळया स्वामी प्रतिनित्य रामदेव वीर विठ्ठलाला पूजन करत असल्यावर वैक्याची त्या संदर्भारी नागपंचमी येता त्यांना मी नागांतर या मी संकर्षण देवाला स्मरण करून गेलो, त्याचे मृण्मय प्रतिम करून गेलो, त्याचे आराधना करताची. सो नागाल वैक्याची उपासन करते आमका सांगितलं असा. गणपती पूजा आमगेल्या मठ परंपरा 5 दिवस गणपतीला पूज करच्याक शिष्टाचार दवर घेतलेला असा. थंय वैक्याची गणपतीला आम्ही आराधना करताची. गणपती म्हणाली गणपती अंतर्गत थंय आम्ही देवाल्याची विश्वंभर देवालयात आम्ही चिंतन करताची. सो कशी गेल्यार वैक्याची नागाला आराधन की गणपतीला आराधन की ह्या वैक्याची संन्यास्यांक आमकाहीची महत्व परंपरेतही सांगितलं असा. आता थंय धर्मराया तू कृष्ण असल्यार वैक्याची गणपतीला स्मरण केल्या म्हणून गेलो त्या भजनेतूची आमका मेळून घेन असा. आदिಯಲ್ಲಿ ನಿನ್ನ ಪಾದ धर्मरायान सांगितलं मग स्टार्टिंग आकाची गणपतीला आराधन करून युद्धाक तो आरंभ केलो. साधी सीधा राज्य व गणनाथा तक उठू राज्य कीर्ती संपत्ती उठूची ताका धर्मराया प्राप्त झाल्या म्हणून सांगितलं. तशी प्रत्येक खंचेही कार्य करत असताना गणपती उडगास करून मुखारच एक शिष्ट संप्रदाय टाकेल असा. तारतम्य रीतीनच टाकेल असा. पहिले तुम्ही वैकत तशी करताय. पहिले गणपती की ना त्याच्या पहिले गुरु स्मरण की तदनंतर गणपती की तदनंतर एक 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 तारतम्य जाऊन घेणे एक एक देवाला आराधन करून कडे विष्णू लुटू भजन म्हणजे तुम्ही आरंभ करताय. सो गणपतीला मुख्य कसन की म्हणाली आरंभाक जागेला स्मरण करून मुखार गेल्यारी विघ्न एक परिहार करता म्हणून एक दाखवून दिला सांग. दुसरं कसन की म्हणाली आम्ही केव्हाही सांगत होताची की आम्ही अतिथी जाऊन घेण्याची ह्या जगत काम शाश्वत काही नाही. आता अतिथी तुमच्या घरा कोणीतरी एकल्या येता किती दिवसाक येता 2 दिवस 4 दिवस मॅक्झिमम 5 दिवस कसं नाही केल्यावर 15 दिवस आता आम्ही गॅसो पाकायला मग उठू लोक हांगायल्याची किती दिवस स्वामान वापस बाहेर सरपर्यंत उरताय. स्वामान गेल्यानंतर तुम्ही उरतावे ना वापस तुमच्या गावांक तुमच्या खंय तुमच्या उद्योग असा थंय वताय. आता कसं जाऊन आले तुमगेले मूल काम केलो लोकांक तांगेले संबंधिक असतात त्या संबंधिका घरात आणि अतिथी जाऊन घेऊन आयले असतात. केलो लोक मूल काम असतात तांगेले घर असतात तांगेले घर असतात तांनीची यजमान तांनी अतिथी आता कोणे विंगड अतिथी. किंतु कारण सांगची कसं की मिळाली आमगे जीवन वैके तशीची आमक वैक्या देवानं जन्म देऊन गेलो ह्या भूलोकाचे पेटवून दिलाय. किती दिवस एक समय दिलाय. एक लोक 1,50,000 वर्ष 1,60 वर्ष आणि 1,70 आणि 1,80 केलो लोकांक 100 वर्ष वैक्याची देवानं आयुष्य दिलं असा. सो ह्या भूलोकाचेरी मॅक्झिमम 100 वर्ष की ना मॅक्झिमम 120 वर्ष पर्यंत आम्ही हांग वास करेत. तदनंतर वापस आम्ही वचका शाश्वत जाऊन गेलो आम्ही हांगा उरच्याक जाय. सो गणपती त्याची एक संकेत आमका वेळोवेळी दिता उरता. केन्ना गणपती परबेक कोणकी एकल्यान विचारले गणपतीक अरे तू येतान वैके संतोषार येता वत्तान वैके संतोषार वत्ता कसं नाजे तुका कसं नाही ह्या दिस नावे कसं नाही कितें तेन्ना तो सांगता पळय जीवनांत आमकांय गोत आसा आम्ही एक दिवस मरण मिळते तशीची देवाकय गोत आसा. कोण आपूण व्हरतास पळय गणपती सांगता म्हाका कोण आपूण व्हरतास पळय चतुर्थी दिवसाक म्हाका गोत आसा की 10 दिवसानंतर ना 11 दिवसानंतर ह्याची लोक म्हाका बुडयताले म्हणून म्हाका गोत आसा. ह्याची लोकांक म्हाका उपार मेळ्ळे पळय त्याची लोक फाल्याक म्हाका 10 दिवसानंतर वापस म्हाका बुडयताची म्हणून म्हाका पहिले अंदाज आसा. त्यातून हांव येतान वैके संतोषार येता वत्तान वैके हांव संतोषार वता. कित्याक म्हाका गोत आसा की हांव हांगा शाश्वत न्ही. हांव थोडे दिवसा कितें हांगा आयला तांगे लुटू पूज घेता तांकां उट्टू लोकांक अनुग्रह करता वापस तांणी बुडयतात हांव वता. तशी जी आमकां वैके गणपती त्याची दाखवून दिता आसा आमी हांग शाश्वत न्ही. आमी आयल्याची आमी आयल तर हांगा कसं आमगेले कर्म करता त्या तितलें कर्म करताची वापस एक दिवस आमी वताची. किंतु आमगेल्यांत कशी की जाता की म्हळ्यार
ऍक्च्युली कशी आसा येताना आमी रडताच येची किंतु वताना आमी रणाशी उरका आमी हसत वचका दुसऱ्यान रडका म्हण असल व्यक्ती आज आमगेल मध्य ना म्हणगे न्हू तागेल दोळ्यांत अश्रू येवका अशी नाही की ताणे रडका अशी म्हणून आमी सांगचे न्ही तुगेल कर्मा निमित्तान तू केलें तसं काम पळोवन असल एक व्यक्ती गेल्ले रे मारे आजी म्हणून उठलो काल मनांत एक दुःख उरता अशी नाही की कोणे हे करते बट आमगेल मनांत तू संतोष उरका हा आज मागेल प्रयाण आरंभ जाला हांव मुखार सरता बट तो रडत उरता ऍक्च्युली कसं जात की म्हण येतान वयके रडता आसाचे आमी वतान वयके रडता आसाचे आमी कित्याक की म्हण सोडचें म्हणना ना आमकां हे जग सोडून घेवन वचचें आमकां म्हणना हा केलो लोकांक स्वामीले वयके प्रार्थना करतात आनी जीवनाक हे 80 वर्ष जाले चंपूचे जायना पाया गंटी दुखी खंय वचका म्हळ्यार जायना कशें खाव्या म्हळ्यार जायना असल तरेचें जीवन कोणाकय नाका उठ लोकांक धांवपळ करका हांग वचका थंय वचका बरें बरें खाण रुची हे ते खावका म्हणून दिसता बट हे केन्ना 60 70 80 वर्ष जाता तेन्ना असल एक संदर्भ येता खावच्याक जायना हे जायना मस्तीतले आसा आमगेल्या मठांत एकलो आशिल्लो व्यंकटेश अंबळी कोत्तूर ताका दांत ना तर चाकुले खावचे मात्र ताका आश गेल ना चाकुले खावचे म्हण आश गेल ना तर इतले हे आशिल्ले की म्हळ्यार ही चाकुली म्हळ्यार स्वाम्याच्यानी कोणे तरी तेला खाण हे तेणी हाण दिताची स्वाम्या खंय तरी सकल कोणे तरी मठा कोणे तरी येता कोणाक तरी स्टाफा सांगून अरे चाकूल दी रे थोडे चाकूल गेलता कडे ताणे गेले नंतर कसं एक चाकूल उरले री त्या चाकुलेन कसं करचें म्हळ्यार एक ताणे उन च्या हाणगेन बुडोवचे मो जाव का म्हणून जर त्या ना जाल्यार एक प्याल घेवन गेलो त्या समची म्हळ्यार पिठ कोर गेलो त्या खावचे चाकुली मात्र खावचे मात्र आशी मात्र गेल ना सो असल तरेचे एक 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 पूर्वाश्रम आसतना उठून पळयले म्हळ्यार अशी एक जिवनांत तूं करका हे करका ते करका म्हणून दिसता बट केलो पंता शरीर तुमकां साथ दिना एक पंता तुमगेले तसल कसण्याची अवकाश उरना सो असल मस्तीतले जिवनांत जाता तेतून गणपती सांगता पण येतान वयका हांव संतोशार येता वतान वयका हांव संतोशार वता कित्याक की म्हळ्यार म्हाका गोतू आसा तुम्ही हाडटाची वापस तुम्ही बुडयताची हे म्हाका गोतू आसा तशी तुम्ही वयकेची आलोचन करका आमी थोडे दिवसा कितें आयले थोडे दिवस जाले नंतर आनी वापस आमी हे शरीर त्याग करून आमी वापस वचका म्हळ्यार हे एक निज सत्य आमगे जिवनांत उरलें म्हळ्यार मनुष्य येतान वयके संतोशार येता तशी वापस शरीर त्याग करून वतान वयकेची तो संतोशारी वचपाक ताका अवकाश मेळटा हे कोण संदेश दिता होची गणपती आपल्याला गणपती चतुर्थी टायमार भाद्रपदा कसं येता तागेल त्या हंतूची तुमकां पळोवचेक मेळटा आनी तूं आयच्या दिवसाक हांगाचे आडळीत मंडळी तशीच हांगाचे अर्चक वर्ग तशीच हांगाचे जनांनी अत्यंत प्रीतीपूर्वक जावन स्वाम्याक हृदयपूर्वक जावन मठा गौरवा प्रमाणे स्वागत इत्यादी बद्दल आमी संतोष व्यक्त करताची देव सगळ्यांक बर घडोवो हांगाचे अर्चक वृंद प्रतिनित्य गणपतीला पूजा अर्चा विनियोग आदी करत आसाची तांगेल निमित्तान आनीकची बरे रितीन कार्यक्रम जावं तशी जावो आता लागी लागी एक 10 वर्षाक कसकस की एक बरे बरे जाले दिसून आले 2004 देव आयलो 14 रुपया कवच आयले 2025 स्वाम्याल आगमन जाले आता 2034 कसं येता म्हळ्यार एक प्रतीक्षा भटमामाला एक मनांत उरताले आणि तू आयच्या दिवसाक पुनः स्वागत केले बद्दल आम्ही संतोष व्यक्त करताची देव सगळ्यांक बर घडोवो तुमच्या घरांत तुम्ही करता असले उद्योग व्यवसायांत ह्या देवस्थानाच्या प्रांगणांत नित्य निरंतर क्षेमाभिवृद्धी नांदत राहो अशी देवचरणी गुरुचरणी प्रार्थना करीत आमगेला आशीर्वाद परभाषणाचं मी मंगल करीताची श्री कृष्ण अर्पण कृपा सागरा श्रीराम निज सुता कृपा सागरा वीर विठ्ठल भकुत विद्याधीश गुरुवरा वीर विठ्ठल भकुत विद्याधीश गुरुवरा श्रीराम निज सुता कृपा सागरा श्रीराम निज सुता कृपा सागरा
जन परिपाल सदमला शुभकरा नत जन मन तोष सुखकरा आश्रित जन परिपाल सदमला शुभकरा नत जन मन तोष सुखकरा माधव प्रिय परमहंस पावन चरिता माधव प्रिय परमहंस पावन चरिता विद्याधिराजयति कर संजाता वीर विठ्ठल भकुत विद्याधीश गुरुवरा वीर विठ्ठल भकुत विद्याधीश गुरुवरा श्रीराम निज सुता कृपा सागरा श्रीराम निज सुता कृपा सागरा प्रतिपति पितदास सेवका बुधवरा प्रतिपति स्मृतिदात भयहरा रतिपति पितदास सेवका बुधवरा प्रतिपति स्मृतिदात भयहरा मेदिनी सुरानुता मुनिपागम चतुरा मेदिनी सुरानुता मुनिपागम चतुरा मोद विठ्ठल चरण कमल भ्रमरा वीर विठ्ठल भकुत विद्याधीश गुरुवरा वीर विठ्ठल भकुत विद्याधीश